कालपरवाच्या पुरामध्ये ठीक आहे, त्या बाबतीमध्ये आपण चौकशी करू. त्या बाबतीमध्ये चौकशीच करू आपण त्या बाबतीमध्ये. आणि असे काही कामं जर बोगस झाले असतील तर संबंधित ठेकेदार आहेत, अधिकारी आहे, यांच्यावर आपण कारवाई करू. समोरचा रामसेतू पूल आहे तो पण समोरचा रामसेतू पूल आम्ही आता काढतो आहोत. 25 कोटी रुपयाची तरतूद नियोजनामध्ये आम्ही या ठिकाणी केलेली आहे. लवकरच आपण तो पूल आता नवीन करतो आहोत. इथं काय प्रॉब्लेम आहे ते की इथं आहे ना पुरेशा एकदम सुट्टी आहे. मी जर आमची जबाबदारी पण आहे. असं नाही होणार की आम्ही ते सोडून देऊ, कुठेही बसा. हे आपण याच लेवलला आणि हे जर सगळं काढलं तर नक्कीच खोलीकरण केलं तर हा विषय एक टीम लावून नाही, मला काहीच माहिती खरं नाही. आपण वेदा घाटाचा पाहणी केली. पुरातत्व विभागाचा हलगर्जीपणा दिसतोय. समोर दिसणारं स्वामीनारायणाचं म्हणजे 9 वर्ष झाले काम चालू, लोकांच्या तक्रारी आहे. इथे अनेक मंदिरं, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात झाडं उगली आहे. सगळी मंदिरं खराब झाली. काही सूचना आपण पुरातत्वला करणार आहे, कारण पुरातत्वचे अधिकारी इथल्या अधिकाऱ्यांना महत्त्व देत नाही किंवा त्यांचे आदेश मानत नाही. त्यामुळे खूप त्रास जो आहे तो नाशिककरांना त्याच्यामुळे होतो. नाही, अतिशय दिरंगाई किंवा दुर्लक्षपणा त्या ठिकाणी या विभागाचा या ठिकाणी चाललेला आहे. आता समोर मी मंदिरं आल्यावर बघतोय, मागच्या वेळी मी बघितलं की बाबा यांच्यावरची झाडं काढा. हे पुरातन खूप मोठे वास्तू आहेत, त्या जतन करायच्या आहेत. पण इथल्या झाडाला ते कोणाला हातही लावू देत नाही. आणि ते वृक्ष उचलले त्या झाडाच्या मंदिरावरचे. इतके पुरातन मंदिरं आहेत, हा अमूल्य ठेवा आहे आपल्यासाठी आणि नाशिकसाठी. पण या ठिकाणी ते कोणाला हातही लावू देत नाही. महापालिकेला तिकडे लक्ष देऊ देत नाही. स्वतःसुद्धा एक रोपटंसुद्धा त्या ठिकाणी उपटत नाही. त्यामुळे सगळ्यात हे मंदिरं खिळखिळे होत चाललेले आहे. सगळे ते मुळे, सगळे पिंपळ आहे, वड आहे, अगदी मोठे त्याचे वृक्ष होत चाललेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं की अक्षम्य दुर्लक्ष ते या ठिकाणी करतायत. मी त्यांना आज बोलवलेलं आहे. मी त्यांना आता काय सांगायचं ते मी त्यांच्याशी बोलेन. आता इथे की फार त्या बाबतीमध्ये मी बोलत नाही, पण त्यांना ताकीद देण्याचीच गरज आहे मला असं वाटतं. 9 वर्ष एका मंदिराचं काम चाललेलं आहे, म्हणजे हे आहे कुठलं विभाग मला ह्याही समजत नाही. आणि करता काय आहेत. आणि म्हणून आज निश्चित त्यांना मी किंवा मी मुख्यमंत्री महोदयाकडे त्यांना एकदा बोलवून निश्चित त्या संदर्भामध्ये बैठक घेऊन त्यांना काय ते योग्य सूचना आम्ही देऊ.